ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ अभंग 24वा। जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वागटी राम भाव शुद्ध न सोडी हा भाव टाकी रे संदेह रामकृष्णी टाहो नित्य फोडी जात वित गोत कुळशिळ मात भजका तोरित भावना युक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठी भुवनी घर केले हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वागटी राम भाव शुद्ध जप तप यज्ञ वैकल्ये व्रत सगळं करा पण शुद्ध भाव भगवंताकडे ठेवावा लागतो तेव्हा ह्या क्रियाला फळ येतं आणि ह्या क्रिया करूनही हे मोक्षापर्यंत जाऊ शकत नाही आत्तापुरतं आहे हे त्याच्यामुळं शुद्ध भाव भगवंताकडे ठेवायचा सगळीकडे तो भगवंत दिसला पाहिजे असं आपण जप तप केलं पाहिजे न सोडी हा भाव टाकी रे संदेह रामकृष्णी टाहो नित्य फोडी हा भाव टाकू नका आणि हे नित्य नेमाने करत राहा हा संदेह मनात ठेवा का आपण हे केलंच पाहिजे रामकृष्ण टाहो नित्य फोडी कसा टाहो फोडायचा हे आपल्याला थोडक्यात सांगते बाजारामध्ये बाळ हरवतं आणि तो इकडे तिकडे बघतं तर त्याला आई दिसत नाही आजूबाजूला भरपूर लोक असतात पण त्याला आईशिवाय दुसरं काहीच दिसत नाही मोठ्याने वरडतो आई म्हणून तसं रामकृष्ण टाहो तुम्ही मोठ्याने फोडा फक्त तुम्हाला रामकृष्णच दिसला पाहिजे आजूबाजूवाला संसार नाही जात वीत गोत कुळशिळा मात भजे का तोरित भावना युक्त जात वीत गोत आता ही जात मी या उच्च जातीची आहे मी उच्च दर्जाची आहे माझा नवरा एवढं कमवतो मला कशाचीच कमी नाही ह्याच्यामध्ये पडून चालणार नाही देवाला हे आवडत नाही मनुष्य हे जर आपण करत बसलो जातवीत गोत हे जर सगळं कूळ हे जर बघत बसलो तर भगवंताला आवडत नाही आपण भगवंताच्या लांब जातो त्यामुळे ह्या बाकीच्या याच्यात पडू नका आणि भगवंताकडे लक्ष द्या भजे का त्वरित भावनायुक्त माऊली म्हणतात तू त्वरा कर भगवंताची भक्ती करण्यासाठी काहीतरी कर हा नरदेह मनुष्यदेह थोडाच आहे घडोघडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश तो काळ वाट बघतोय म्हणून तुकाराम महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू अशी भगवंताची भक्ती करण्यासाठी त्वरा करा आणि भगवंताचं नामस्मरण ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठी भुवनी घर केले माऊली म्हणतात माझ्या ध्यानात मनात फक्त कृष्ण आहे आणि मी त्याचीच भक्ती करतो आणि मी पृथ्वी तलावर असूनही मला असं वाटते का मी वैकुंठात राहतोय त्याच्यामुळे भगवंताची भक्ती करा आणि हे घर गोकुळ करा